श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 5:45 वाजले होते आणि माझा डोळा आत्ताच उघडला। अलार्म 15 मिनटं झाला वाजतोय। तर मी तुम्हाला आता एकदा घर दाखवून देते सकाळचा। तर सकाळी घर खूप स्वच्छ असतं आणि पीठसुद्धा मी मळून घेतलं होतं। तर भाजी तर मला आज बुधवार होता, त्यामुळे मला अंड्याची भुर्जी किंवा सुकटच करायची होती। म्हटलं चपात्या पण गरम तेव्हाच करीन आणि भाजीसुद्धा मी तेव्हाच करीन, त्यामुळे मी पीठ मळून ठेवलं। आणि इथे सूर्य मस्त मावळत होता। तर मी काही बाजूची खिडकी उघडली नाही किंवा पाखरू बिकरू घरात यायचं मग मला भीती वाटते म्हणून। आणि ह्या साहेबांचं काय, दूध थोडं का होईना पण पाहिजेच, नाही तर खूप धिंगाणा घालतो। त्यापेक्षा दिलेलं बरं, कारण मला खूप भीती वाटते बाबा त्याच्या आरडा ओरडण्याची, म्हणून देऊन टाकलं। एकटाच पितो, ह्याला असं वाटतं मीच एकटा राजा आहे म्हणून। पण काय करणार ना, शेवटी मुका आहे, नाही बोलू शकत त्याचे सुख दुःख, म्हणून ठीक आहे। तर माझे कपडेसुद्धा इथे धुवून झाले होते, तुम्हाला दिसतच असेल बाहेर। तर जास्त नव्हते, कारण माझीच होती परकर मॅक्सी आणि यांचा टॉवेल मी धुतला होता। काल मी माझा धुतला होता टॉवेल। तर मी बाहेरचा सीन एकदा तुम्हाला दाखवते व्ह्यू। तर बघू शकता मस्त सूर्य आता पुढच्या साईडून सुद्धा मावळतोय आणि सकाळ पण बऱ्यापैकी झाली होती। असं फील वाटत होतं ना की पाऊसच येणार आहे, म्हणून इतका सुंदर वाटत होतं। आणि कसला आवाज नसतो, काय नसतं, अगदी शांत वातावरण। तर मी चहासुद्धा आत ठेवला होता, इथे चहासुद्धा उकळत होता। दूधसुद्धा मी एक साईड गरम करून ठेवला होता। आणि काय सांगू तुम्हाला की मला सकाळचा व्ह्यू एवढा आवडतो ना, कसला किलबिलट नसतो, काय नसतो। बॅकग्राऊंडला आहे ना बोक्याचा आवाज येतोय, तर प्लीज समजून घ्या हा। आणि इथे बोका झोपला होता, तर ह्यांचं त्याला मध तोंडात टाकायचं चाललं होतं आणि त्याने एवढी बेकार रिॲक्शन दिली ना की काय सांगू तुम्हाला। तो खूप घाबरला आणि आम्ही पण घाबरलो, म्हटलं हा असा का करतोय। ॲक्च्युली तो झोपेतून त्याच्याला अचानक असं केलं ना, म्हणून तो घाबरला। तर इथे मी देवपूजासुद्धा करत होती सकाळी। तर स्वामींसाठी आणि सगळ्याच देवांसाठी मी पहिलं आसन हातरते खाली, असेच मी देव ठेवत नाही। तर त्यांच्या आसनाचीच मी तयारी करत होती, कपडा हंतरत होती नीट व्यवस्थित। आणि ते हतरल्याच्या नंतर मी एक एक देवाची मांडणी करत होती। हा फोटो जेव्हा मी या घरामध्ये आली ना, जे आता राहते त्या घरात, माझ्याकडे हा एकच फोटो होता गणपतीचा। तो सुद्धा फोटो ठेवायला माझ्याकडे जागा नव्हती किंवा कुठला टेबल वगैरे नव्हता। मी आधी लाईटच्या बोर्डवर ठेवत होती, मग तिथून पुढे खिडकीवरती लाईटीच्या बोर्डावरून पडेल म्हणून असं, म्हणजे तेव्हापासून ते आहेच 1.5 वर्ष माझ्यासोबत आणि यापुढे पण मी त्यांना तसंच ठेवीन। तर इथे मी देव वगैरे नीट लावत होती। विठ्ठल, रखुमाई, कृष्णा, स्वामी आणि गणपती असे माझ्याकडे देव आहेत। आणि एक माझी काळूबाईचा सुद्धा फोटो आहे माझ्याकडे आणि एक गणपती बाप्पाचा सुद्धा फोटो आहे। त्यांचे छोटे छोटे असे हार आहेत, ते सुद्धा मी त्यांना घालून दिले हार, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। तर ट्रायपॉड मी बघते, पण मला पाहिजे असं खरंच भेटत नाही आहे। मी काल परवा बघत होती आणि तर आता दिवा, म्हटलं आज गुरुवार आहे, उपवाससुद्धा आहे माझा, तर म्हटलं सकाळपासून दिवा राहू दे म्हणून। आणि मग मी त्याच्यासाठीच एक वात करत होती। चांगली वात केली ना तर दिवा खूप वेळ पेटत राहतो। 1 दिवस 2 दिवस 1-2-3 दिवस तरी कंटिन्यू तेल असेल ना तर तो पेटत असतो। तर आपलं घर आहे म्हटलं तर आपल्यालाच करायला भाग आहे ना, कारण मोठं कोण सांगणारा नाही आहे। माझे आईवडील तरी सांगून किती सांगतील, शेवटी ज्यांनी सांगायचं काम असतं तिने, तर तिला तर काहीच नाही आहे। तर वात काही घेतच नव्हती, त्यामुळे मी मोराच्या पिसाने आत टाकायचा प्रयत्न करत होती, ते काही मग गेलंच नाही। मग शेवटी इथे माझी पिन भेटली साडीची, तर तिलाच ओपन केली आणि त्यानेच मी आत ढकलली वात। खूप बारीक आहे ना त्याचा होल वातीचा, त्यामुळे प्रॉब्लेम येत होता। तर ते केल्याच्या नंतर दिवासुद्धा मी लावून घेतला आणि तुम्हाला दिवा लावल्याच्या नंतर व्ह्यू बघायला भेटेल ना, इतका सुंदर दिवा आज मोठा लागला होता ना, म्हटलं जाऊ दे, जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील, पण याची मी काही वात कमी करणार नाही, त्यामुळे मी राहून दिला मोठाच। आणि आता बघा तुम्हीच पुढे
माझ्या काळूबाईलासुद्धा हळदी कुंकू लावून दिलं. आधी फोटो पुसला आणि मग हळदी कुंकू लावलं. ते सुद्धा मस्त हसताना दिसत होती मला आज. आणि ते स्वामींचं माझ्याकडे सारा अमृतसुद्धा आहे. एक अध्याय वाचून झाला आहे, बाकीचे वाचायचे आहेत. या आठवड्यात मी करीनच त्याचं पठण उद्यापासून. तर इथे धूपसुद्धा लावून दिली आणि अगरबत्ती आणि दिवासुद्धा लावून दिला. मंदिर इतकं भारी वाटत होतं ना, खूपच आज प्रसन्न वाटत होतं. कारण 5-6 दिवस देवाला अगरबत्ती पण नव्हती आणि पाणीसुद्धा नव्हतं घातलेलं. त्यामुळे मलासुद्धा इच्छा नव्हती परत त्याच असताना न धुतानाच अगरबत्ती वगैरे लावणं. त्यामुळे मी ठरवलेलंच. सगळी क्लिअर झाल्यावरतीच. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि माझी देवपूजा कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.